जयललिता यांच्या पार्थिवावर आता काही तासात अंत्यसंस्कार होणार आहेत आणि काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईमध्ये जयललितांच्या पार्थिवाचं काही वेळापूर्वी अंत्यदर्शन घेतलं। पुष्पांजलीही त्यांनी अर्पण केली। त्यावेळेला त्यांच्यासोबत व्यंकय्या नायडूही होते। जयललिता यांच्या पार्थिवाजवळ सकाळपासून त्यांची मैत्रीण शशिकला आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री पनीरसेल्वम आहेत। मोदींनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर शशिकला यांचं सांत्वन केलं, डोक्यावर हात ठेवून त्यांनी सांत्वन केलं आणि नंतर पनीरसेल्वम यांचंही त्यांनी सांत्वन केलं। शशिकला यांचं सांत्वन करताना मोदी भावुक झाले होते। नंतर वाढती गर्दी पाहता मोदी तिथून बाहेर पडले, पण मोदींनी ज्याप्रमाणे शशिकला यांचं सांत्वन केलं ते पाहता त्यातून काही राजकीय समीकरणांची चर्चा आता सुरू झाली आहे। विशेष म्हणजे सकाळपासून जयललितांची जागा त्यांची जिवलग मैत्रीण शशिकलाच घेतील अशी ही चर्चा सुरू आहे। जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी भाजपचे प्रमुख राज्यातले मुख्यमंत्री हजर राहिलेत, याकडे सुद्धा दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही।